श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रम्यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं। शनैश्वर भगवान की जय। दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्रेषु हन्ति गोदा कलौ युगे। गंगा गोदावरी माता की जय। नमस्कार, मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, श्री क्षेत्र नाशिक। आज आपण बघणार आहोत 18 जुलै रोजी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य। 18 जुलै रोजी ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्या व्यक्ती अतिशय संवेदनशील, दयाळू, समजूतदार आणि सर्जनशील असतात। इतरांना मदत करण्याची त्यांची वृत्ती असते। कुटुंब आणि मित्रांसाठी ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात। शिक्षण आणि करिअर याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, IT क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, मानसशास्त्र, कला, सामाजिक शास्त्र किंवा व्यवसायामध्ये यांना उत्तम यश मिळू शकते। यांची आर्थिक स्थिती मेहनत घेतल्यामुळे यांचं उत्पन्न वाढतं। खर्चावर चांगलं नियंत्रण ठेवलं तर भविष्यामध्ये आर्थिक स्थैर्य मिळू शकतं। प्रेम व वैवाहिक जीवन भावनिक आणि प्रामाणिक असल्यामुळे नाती टिकण्यामध्ये हे मंडळी यशस्वी ठरतात। जोडीदाराशी यांचे चांगले संबंध राहतात। आरोग्य या विषयामध्ये मानसिक ताणतणाव यांनी टाळावा। योग, ध्यान आणि नियमित व्यायाम यांना नेहमी फायदेशीर ठरेल। भाग्यवान गोष्टी यांच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा, हिरवा। शुभ अंक आहे 2, 6 आणि 9। शुभवार आहे सोमवार आणि शुक्रवार। एकूण भविष्यामध्ये चांगले विचार, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर आयुष्यामध्ये स्थिर प्रगती आणि कौटुंबिक सुख मिळवण्याची शक्यता असते। शुभम भवतु। आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आता बघूया 12 राशी। सुरुवातीला अर्थातच मेष रास। मेष रास आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा आहे। व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य आपणास मिळणार आहे। कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवाल। घाईघाईने निर्णय घेणे टाळा। शुभ रंग आहे लाल। शुभ अंक आहे 9। वृषभ रास आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल। जुनी रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात। कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे। आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी झोप घ्या। शुभ रंग आहे तुमच्यासाठी पांढरा आणि शुभ अंक आहे आपणासाठी 6। आज तुमच्या बोलण्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे कामामध्ये चांगलं यश मिळेल। मित्रांचं सहकार्य लाभेल। विद्यार्थ्यांकरता दिवस अनुकूल आहे, मात्र अनावश्यक खर्च सगळ्यांनी टाळा। शुभ रंग आहे हिरवा। शुभ अंक आहे 5।
रास, कुटुंबासोबत आज वेळ घालवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो. त्याचबरोबर मानसिक शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग आहे चंदेरी, शुभ अंक आहे 2. सिंह रास, आत्मविश्वास वाढणार आहे. कामामध्ये प्रगती होणार आहे. व्यवसायात नवनवीन संधी प्राप्त होऊ शकतात. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. शुभ रंग आहे सोनेरी, शुभ अंक आहे 1. कन्या रास, मेहनतीचं चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे. आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता दिसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळणार आहे. आरोग्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5. आता वेळ झाली आहे एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण आता पुढील राशी बघणार आहोत. पुढे आहे तूळ रास. तूळ रास, आज संयम आणि समजूतदारपणा दाखवला तर सर्व कामांमध्ये यश तुमचंच आहे. नातेसंबंधामध्ये, मैत्रीमध्ये वाढ होईल. नवनवीन संधी तुमच्यावरती येऊ शकतात. चांगल्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. शुभ रंग आहे गुलाबी, शुभ अंक आहे 6. वृश्चिक रास, कामामध्ये आज चांगली प्रगती होणार आहे. आर्थिक व्यवहार सावधानपूर्वक करा. मित्रांकडून सहकार्य मिळण्याचे योग आहे. आरोग्याकडे लक्ष ठेवा. शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9. धनुरास, नवनवीन संधी लाभ घेऊन येत आहेत. प्रवासाचे योग मिळत आहेत. आर्थिक स्थिती सुधारण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये लक्ष द्यावं. शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3. मकर रास, मेहनतीमुळे चांगलं यश मिळण्याचे योग दिसत आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य सुद्धा आपल्याला मिळण्याचा योग आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8.
आज नवनवीन योजना आणि कल्पना याच्याने आपलं भाग्य उजळण्याचा योग आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्र आणि सहकाऱ्यांचं चांगले मदत तुम्हाला आज मिळणार आहे. शुभ रंग आहे जांभळा. शुभ अंक आहे 4. मीन रास, आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. नवीन कामात यश मिळणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 7. तर हे होतं आजचं 12 राशींचं राशी भविष्य. भविष्य हे आपल्याला एक दिशादर्शक ठरत असतं, पण आपली मेहनत आणि कष्ट याला मात्र पर्याय नाही. तरी कष्टाची जोड नशिबाला देऊन आपण संधीचं सोनं करून घ्या. शुभम भवतु.